दादा नमस्कार. नमस्कार. पहिले तर तुमची ओळख द्या ना. मी संदीप म्हात्रे, देवीचा पाडा. आमचा महबूब ग्रुप देवीचा पाडा. आजचा नियोजन काय झाला पिसारव्याचा? पिसारवेचा नियोजन झाला. आम्ही एक आदत वासरू डोंबिवली देवीचा पाडा शंभू याची आणि आमचा बलमा याच्यासोबत गाडी जुळली होती. एक एक बैल सांगून बॅनरवरती जुळलेली बॅनरवरती. काल रात्रीच का कसा काय? परवा दिवशी जुळलेली होती. हां हां. पहिरेकरींचा तुमचं नियोजन काय चालतं? पहिरेकरांचा माझा जो पायरा होता तो माझा लहानपणीचा मित्र नागझरीचा भारत म्हात्रे, त्याचा बाल्याभाई म्हणून बैल तो होता. अजून ना आजच्या मैदानाचा किस्सा विस्सा सांगायचा झाला तर काय सांगाल? आजच्या मैदानाचा किस्सा असा आहे का ही फाटी थोडी शॉर्ट आहे. आमचा आहे 3 फेऱ्यातला बैल. जसा आमचा वासरू वाढायचा टाईम आणि फाटी संपाचा टाईम हा एक होत. पुढे थोड्या गाड्या गोड्या जास्त आहेत. जरा जागा पाहिजे वासरांना पळायला बैलांना, कारण आटपत नाही बैला. आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता? आमचा कालू ड्रायव्हर कालू ड्रायव्हर इथला बुरदुलचा, ते बाल्याभाईच्या गाडीवर तोच असते. अजून ना तुम्ही बोलले का हा वासरू 3 फेऱ्यातला आहे. हां. तर 3 फेऱ्यात कुणाकडे असतो काय कसा काय? साताऱ्यामध्ये पवार निगडीमध्ये शाहरुख इनामदार यांच्याकडे असते आणि प्रचंड ड्रायव्हर चिंचनेर. हे त्याचाच आहे का सर्व याच्या मागे? हां हां. थोडी माहिती द्या ना त्या बॅनरबद्दल. ही गाडी पण आपलीच आहे. हां हां. आणि आपलं वासरू पळतंय, गाडी कोणाची त्याच्यासाठी बॅनर. त्या साईडला पण आमचं महबूब म्हणून असे माझी जी बैला आहेत 2-4 त्यांचे फोटो आहेत पलीकडच्या साईडला. तिकडे वरती गाडीवर बसतो कोण जास्त करून? प्रचंड ड्रायव्हर चिंचनेर आणि दिलीप नाना दिलीप ड्रायव्हर हां. शिरस वस्ती. नाही आता मी पण सकाळी आलो ना हां. त्या वासराच्या अंगावर मी फायनलचे निशाण वगैरे बघितले. त्याबद्दल काय सांगाल? कुठल्या मैदानातले ते? त्याचे असं 10-12 मैदान आहेत. हां हां. वडूदला 1 नंबर केला, परत नेवडीला 1 नंबर केलेला आहे, चोराड्याला 2 नंबर केलेला आहे, मायनीला पण फायनल राहिलेला. ही मंडळी सगळं वरनं आलेली हे माझे जुने दोस्त आहेत. हां आम्ही शाळेच्या गाड्या आहेत त्यांच्या, माझ्या ते जुने संबंध आहेत आमचे हां हां राजापूरची. हां हां. आज कोण सुट्टीला वगैरे कसा काय होता? सुट्टी महेश आपलं पाटील चिंचोलीचे. हां हां. आणि बाल्याबाईला कोण होतं? केशव मामा. केशव मामा होते. आज तुमची एवढी सगळी टीम आहे, त्या टीम बद्दल काय सांगाल तुम्ही? ही टीम माझी महबूब म्हणून बैल होता त्याची माणसं, आणि त्याच नावाने आमची गाडी हमेशा पळते. आज जसं तुम्ही अड्ड्यात आले, सर्व नियोजन केलं, आज कसं तुम्हाला पल वाटला आज बैलाचं तुमच्या खालना? आज पहिलाच फेरा होता आमचा. हां सकाळीच सकाळी थोडा इथून 50 पावलांचा काढला आणि पहिलीच मुंबईची आमची एक शर्यत, पहिलाच गुलाल आमचा इथला. म्हणजे जे घाटबा शनिवारी आम्ही बैल हाणले हां हां. आणि पहिल्यांदा आम्ही मैदानात आणले पहिलंच मैदान आहे बिंजोरला आपल्या इथे. हां हां. तिथे मुंबईमध्ये बिंजोडला पहिलीच शर्यत. मुंबईमधली याची पहिली शर्यत. हां. आणखी ना आपल्या त्याची एखादी चांगली सवय वगैरे काय सांगायची झाली तर काय सांगाल? याची सवय हा नाही मारत नाही झोरत काहीच नाही. एका कासऱ्यावर असते आणि सुट्टीला शांत पकडा बिकडायला काहीच प्रॉब्लेम नाही. एक दाव्यावर असतो का? एक दाव्यावर असते घरी पण. फक्त बेऱ्यामध्ये माझे दुसरं पण बैल 2 दाव्यावर ठेवतो. हां. असा याचा एखादा किस्सा वगैरे सांगायचा झाला तर काय सांगाल? याचा किस्सा असा आहे का अंगापूर फाटीला आमची गाडी शेमीला कमीत कमी 3 ते 4 चकड्यांनी मागे पळत होती. हां तिथे आम्ही ती शेमी काढलेली आहे. हां. आम्हाला वाटलं, आम्ही अशा बसवर बसून बघत होतो, आम्हाला वाटलं का आपली फायनल या गाडी बसत नाही, पण 1 चकड्यांनी सेमी फायनल काढलेलं आहे. आणि पण असं याच्यात म्हणजे एकदम वेगळं शरीरयष्टीला बैल आहे, चेहरापट्टी पण वेगळी आहे ना, असं लोकांना वाटल का पलर म्हणून का कुणाला वाटत नाही. म्हणजे याच्यात तीच धमक आहे पळायची. जेवढी गाडी असणार तेवढी खेचणार. बोललो होतं बैल जरी दिसायला गाडा वाचला तरी फक्त पळला पाहिजे. नाही बरोबर बोलत ना. हा ना आता तुम्ही आता वरनं एवढा बैल पलतोय तर याला मागण्या पण खूप आल्या असतील ना? आल्यात. तरी पण एखादी विक्रमी मागणी वगैरे कसं काय? 25 पर्यंत आले होते. 25 पर्यंत? वा काय बात आहे ना. आता कसा तुमचा आपला वरचा बैल पलतो इकडे, पण आता खाली कसा मुंबईचा नियोजन करायला तुम्हाला थोडा मागे पुढे झाला का? एका शब्दावर बैल भेटला तुम्हाला? तो दोस्ताचा आहे, घरचाच संबंध आहे. त्याचा बैल मी सोडून न्यायचा ना माझं ते सोडून नेणार असं आमचं घरचं आहे. माझ्या बैलांच्या मुलं त्यांनी ती बैला घेतलेली आहेत माझ्यासोबत येऊन. नक्कीच ना. हा. म्हणजे तुम्ही कुठेतरी एक जुना चक्र सर. हा जुनं चकडं सोड आणि जुनं मित्र आहे आम्ही लहान लहानपासून. हा. आता
याचा एक बघायला गेलं ना तर तिकडच्या भागांना हे शिंगांना वेगळंच आहे, ऑरेंज कलर वेगळंच मारतात हा का. भगवा शान आहे ना पडकी शेटचं. हा त्यांचे बैलांचं नियोजन पण प्रशांत ड्रायव्हर करते आणि याचा पण प्रशांत ड्रायव्हर शारीरिक इनामदार हेच करतात. हा काय. हा. ओके, म्हणजे पडकी शेटच्या बैलांच्या वरती तेच नियोजन करा बऱ्यापैकी प्रशांत असतं. ड्रायव्हर, दिलीप नाना, शारीरिक इनामदार टीम आहे त्यांची. हा त्यांच्या अंडरमध्ये हा वासरू त्यांच्या घरी असते पलवतात. ओके, म्हणजे त्यात नियोजन झाला. अजून विचार झाला ना तर हा कुणाच्या सोबत शिकून पालायला वगैरे सगळा ट्रेन झाला. हा याने क्वार्टर फायनलला असं गुलाल घेतलेला आहे राजापूरचा राजा. हां एकदम शहाणा बैल आहे आणि जेव्हाही मागू आपण तेव्हा आपल्याला बैल भेटतात. सहजासहजी घाटावर वायदीशिवाय बैल भेटत नाही. पण एका शब्दावर आपले संबंध आहेत. यांचा भाऊ आहे, कधी टेम्पो घेऊन बैल घेऊन येतात. आज तुमची सर्व घाटावरची टीम त्यांची थोडी थोडी ओळख द्या ना, कोण काय काय म्हणजे एक किरदार निभवतो काय, थोडाफार काय सांगाल. आता हा आहे अनिल मदने, राहायला आहे खांदा कॉलनीमध्ये. आपले स्कूल व्हॅन त्यांच्या आहेत, ते चालवतात. हम्म. बैलाला एका टायमाला मी जरी नसलो ना खाया पियाला तरी तो घरी येऊन करून जाणार. हम्म. आणि कुठेही आपले इथे शर्यती असल्या का ती सर्व असणार सोबत आपल्या. हा. म्हणजे मला काय बघायची गरज नाही. तिकडे घाटावर गेलो ना, राहायला कधीही गेलो, एक रूम माझ्यासाठी आहे यांची. कधी माझी 10 पोरं जावत, 20 पोरं जावत, छोटीशी रूम आहे, तिथं आम्ही ॲडजस्ट करून राहतो. समोर का असं बाकी काही बोलतात का इकडे घाटावर गेलो बेऱ्यात झोपवतात, गोट्यात झोपवतात, असं यांच्याबद्दल काहीच नाही. आपला घरचे संबंध एकदम. बरीच जणांना आता मी बघतो ना तर एक आता मार्केटमध्ये वगैरे खुराक वगैरे वेगवेगळ्या क्वालिटीचं चालू आहेत. हां, तर तशा प्रकारचं काय आहे का आपला घरचाच चालू आहे. काहीच नाही. ह्याला सकाळी 3 लिटर दूध आणि संध्याकाळी 3 लिटर दूध आहे. आणि याला खुराक हे हिंदी केसरी वगैरे मी काहीच देत नाही. याला शेंगदाणा पेन, उडीद बड्डा आणि आपले नावाचुनी आणि आता मी चण्यांचा थोडासा पिसून चणे चक्कीमधनं आणले, मका आणले आणि गव्हाचा पीठ थोडं मिक्स करून मी 3 किलो असा रतीब देतो एका टायमाला संध्याकाळी फक्त. मला वाटतंय का आजच्या दिवसापासून तुमचा बिंजोडचा पण खेळ ह्याच्यावरून सुरू झाला आहे याच्यामध्ये. नाही नाही पहिले चालूच आहे, हां. आता यांनी नवीन अजून सुरुवात करून दिली. हां, सुरुवात असं एक एक सांगून चाललंय आमचं. आता पहिले आमचा महबूब होता, त्याने केलेला. आता तो घाटावा असल्यामुळे याच्याच मागे आता इथे. महबूबचा एखादा किस्सा वगैरे सांगायचा झाला तर. महबूबचा किस्सा असा आहे का महबूबने जिद्द पकडली आणि ती गाडी मारणारच तो. हम्म. नाव नाव भरपूर केला आमचा आणि असा मोठा बैल झाला. 7-8 वर्षे झाले बैलाला. आता आमचा एक झाला विचार का आम्ही त्याला घाटावरच ठेवणार. पळवायचं पण नाही, काहीच नाही, घाटावर ठेवणार. कारण इथे गरुडा पलते, पब्लिकने आतून पलते. आता हा आहे, अजून 2 वासरं आहेत वर. अजून काय पाण्यात वगैरे नवीन खरेदी का असं काय अपडेट नाहीत ना सदर. केलेले आहेत 2 आहेत, पण त्याने काढल्या ना अजून. वरती आहेत काय. वरती आहे. गट काढतात. गेट काढतायत. एक अंगापूरला 1 नंबर पण केलेला आहे. टप्प्याटप्प्यात घ्यायचं सगळं. आता हे काढला भाई, आता त्याच्यावरती लक्ष द्यायला चालू केलं. आता वरचा मैदानाची कुठल्या पुढच्या अपडेट द्याल का, मोठा एखादा मैदान आता मोठा ते पुरंदरला 29-30 तारखेला कुठला आहे ना 5 लाखात, 28ला कुठे इंदापूरला, बारामती साईडला काय. हा हा, तिथे चालले नियोजन आमचं. हा. आता एक 26ला पण आहे ना पुरंदर केसरी. 24ला पण आहे. 24 का 25 आता कोरेगावला आहे ना 24ला, कोरेगाव आहे. हा. तिथे पण चालले नियोजन. म्हणजे बरेचसे नियोजन तुमचे म्हणजे चालू आहेत, एका मागे एक एका मागे. फोन येतात. हा आता 24 तारखेला इथे नेवासाला मैदान, तिथे पण बैलाचे फोन आले होते. हा. त्या साईडला आपलं नियोजन लांब होते. नेवासा बोलवता गेलं तिकडे. पुण्यात फुरसुंगीला कॉकटेल संगती पण पळालेला. हा. नाही आता वरती कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या नंदीमध्ये पळाला. आता निमगावचा सावकार, हम्म. मासुंडेचा शंभू, हम्म. परत मायनीचा सम्राट, आपला आनंद ताडेकर, वैभव पाटील वादळ. यांचा वादळ, पिंटू शेटचा कॉकटेल. कॉकटेल. नाही बरेचसे नंदी सोबत पळाला. हा, आधी 50-50 बादशाह असं पळालेलं आहेत. हम्म. त्याला जेवढा बैल घालू तेवढा पळते. हा. अजून तुम्ही आता आजचा आहे, अजून ह्याच्या पुढचा वर्षाचा तुम्ही कशा दृष्टिकोन बघता काय, म्हणजे कसा आता तुमच्या पल्ल्यावर त्याला समजलं असेल कसा काय. आता जेवढा पळते ना वर्षाने याच्यापेक्षा जास्त पळणार तो. हा. कारण घाटावल्या रतिपान आपल्या रतिपान जमीन आसमानचा फरक आहे. हा. इथं आपल्या घरी असेल तर आपण 24 तास आपली माणसं त्याच्या मागे असतात. हम्म. घाटावर कसं आहे, एकदा मैदानात गेले आले हाय नाही तेवढं कोण लक्ष द्यायला नसते ना.
नाही मी सकाळी बघितली ना त्याची शिंगा रंगवलेली नव्हती वाटतं. नव्हती रंगवली. आता रंगवली. आता रंगवली. आमच्याकडे कलर नव्हता, इथून कलर घेऊन केलं. चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुमच्या धावणीला. असंच गुलाल घेत राहो आणि देवीच्या पाड्याचं नाव करत राहो हीच माझी इच्छा असेल. धन्यवाद. तुमच्या चॅनलला पण आमच्याकडून धन्यवाद. धन्यवाद.